हरी हरी हर पुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरे ब्रह्मशक्ती वरद पूर्ण उदया येता सहस्र किरण ज्यावरी घाली जे आपण त्याचा प्राण वाचेना ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, पवित्र पुण्यभूमी मोजे नगरवाडी, बरोबर. दररोजची रामकथा, रोज रामायण असतं ना. गेली अनेक वर्षापासूनची परंपरा तुम्ही चालवतात. दररोजचे वाचक, सूचक, श्रोतेजन सर्वांना वंदन. 7 कांडाची सेवा करतात त्या सर्वांचं अभिनंदन. आज सप्ताहानिमित्त लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये परमश्रद्धेनं ज्यांनी बोलवलं, त्र्यंबकजी जायभाई, त्यांच्यामुळं येण्याचा योग आला. या अगोदर संक्षिप्त मध्ये एकदा सेवा झाली होती गावामध्ये. प्रतिपाद्य विषय अशा प्रकारचा आहे, ज्याच्यावरती लक्ष्मण शक्ती टाकलेली आहे. सूर्याचा उदय झाल्यानंतर तो अवतार पुरुष असला तरीही त्याचा जीव वाचणार नाही, अशा प्रकारचं ब्रह्मशक्तीला वरदान आहे. त्यामुळे अगदी वेळेत जायचं आहे आणि वेळेत यायचं आहे, अशा प्रकारची आज्ञा हनुमानजींना देत आहेत. या लागी कपिला सवेग गमन करी आता सुमित्रा वाचवणी सर्वथा श्री रघुनाथा सुख देई या लागी, याच्यासाठी, कशासाठी? हा देव माझा व्हावा याच्यासाठी. माणसानं जीवन जगावं कशासाठी? कोणासाठी? देव माझा व्हावा याच्यासाठी. ज्ञानाचं जगणं नामाविन व्यर्थ, बरोबर आहे. ज्ञानदेवाजीने नामेविन व्यर्थ. मूर्खाचं जीवन कशासाठी असतं महाराज, पण ज्ञानाचं जीवन नामाशिवाय व्यर्थ आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तेच सांगितलं. तुकाराम महाराजांनी तर सांगितलं, नाही तरी गेला जन्म वाया. नाम घेत नाही, देव आपला व्हावा याच्यासाठी प्रयत्न करत नाही, तो वाया गेलेला आहे. हनुमंता या लक्ष्मणाला उठवायचंय आणि या लक्ष्मणाला उठवल्यानंतर राम सुखी होणार आहे. आणि राम सुखी झाल्याशिवाय तेने विन जीवा सुख नाही. हा अफाट मोठा असणारा अखिल कोटी ब्रह्मांडाचा बाप आपला करून घ्यायचा आहे, त्याला सुख द्यायचं आहे. म्हणून रातोरात जायचं, लक्ष्मणासाठी दिव्य औषधी आणायच्या. सुषणजी सांगतायत, राजा सुग्रीवा पण प्राप्त झाला वायुनंदन शीघ्र करोनी प्रयाण बंधू लक्ष्मण उठवावा. सुषणाने विनंती केलेली आहे, तेवढ्यामध्ये राजा सुग्रीव सुद्धा हात जोडतोय. कारण राजा नंतर, भक्त आधी आहे. जीवनात आपण अगोदर कोण आहोत एक माणसाला कळलं पाहिजे बरं का. आम्ही फक्त राम भक्त. आम्ही कोण आहेत? राम भक्त आहे. बाकीचा सर्व ओळखी नंतर. आधी एकच ओळख आहे. आपण माणूस दिसल्याबरोबर काय करतो? आधी काय करतो? राम राम.
कारण आपण आहोत रामाचे. परंतु अगोदरचा राम विसरला आणि लोकांच्या डोक्यात भलतच काहीतरी घुसलंय. तुम्ही कोण म्हणलं की लोक म्हणतात आम्ही वंजारी. तुम्ही कोण म्हणते की समोरचं म्हणते आम्ही या जातीचे आम्ही त्या जातीचे. हा सगळा अज्ञानाचा पसार. याती कुळ माझे गेली हरपोनी श्रीरंगा वाचुनी अनुनेने. भगवंता शिवाय या पृथ्वीचा कणही भरलेला आहे असं ज्याला वाटतं तो अज्ञानी आहे. कारण अज्ञानी आत्मविश्वाचा भगवंताची स्वयं साचा. लक्षात घ्या माय बापांनो. त्यामुळे राजा नंतर आधी भक्त आहे. वास्तविक पाहता सुग्रीवाचा हनुमान सेवक आहे. बरोबर. कारण राजा सुग्रीव हनुमान प्रधान आहे. राजानं प्रधानाला आदेश द्यायचा असतो का विनंती करायची असते? आदेश द्यायचा असतो. काय करतोय? विनंती करतोय. का करतोय? त्याच कारण आहे राम भक्त भक्ताच्या पुढे विनम्रच असतो. त्यामुळे मी राजा या भावनेवर सुग्रीव जिवंत नाही. मी भक्त या भावनेनं बलवान असणारा सुग्रीव हनुमानजींच्या पुढे हात जोडून विनंती करतोय. हनुमंता लवकरात लवकर उठा आणि तेवढं काम करा. विभीषण लागे पायासी सत्वर करावे गमनासी. वेगे आणोनी औषधीसी सुमित्रासी उठवावे. विभीषण सुद्धा पायाला लागलेला आहे. पायाला लागलेला आहे. सोन्याच्या लंकेचा राजा आहे बरं का. विभीषण कोण आहे? सोन्याच्या लंकेचा राजा आहे. विभीषण सुद्धा पायाला लागलेला आहे. सोन्याच्या लंकेचा राजा हनुमंताच्या पायाला लागतो. पण माणसं म्हणतात आमची काय गरज आहे मंदिरावर जायची. पायाकडून आलेल्या लोकांची लक्षणं सांगतो. कोणीकडून? निव्वळ पायाकडून आलेले लोक मंदिरात यायची लाज वाटते. लाज आहे का नाही आणखी माहिती नाही पण वाटते. जीवनात विचार केला पाहिजे. माणसाला कुठं नतमस्तक व्हावं याची अक्कल असली पाहिजे. नाहीतर हल्ली नेत्याची बुट उचलायला 150 गाबडे आहेत. किती? मंदिरावर यायला एक तयार नाही. बरोबर आहे की नाही? म्हणताल ह्या भावाला कुठून बोलवलं. खरं बोलणं आमचा धंदा आहे. कोणी ऐकू अथवा न ऐकू, कोणी बोलू अथवा न बोलू. कारण समाज तोपर्यंत जिवंत राहणार नाही जोपर्यंत तो प्रभू रामचंद्राच्या भक्तीला लागणार नाही. तोपर्यंत त्याचं कल्याण बाकी कोणत्याच मार्गाने होत नाही. हनुमानजींना जाग करतायत, हनुमानजींना पाठवतायत. वास्तविक विनंतीची गरजच नाही. कारण हनुमान राम कार्याशिवाय राहतच नाही. राम कार्य हनुमंताला विनंती करायची गरज आहे का? पण त्या निमित्तानं हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय. हनुमान तर राम कार्य करणारच आहे. पण राम कार्याला आपण अनुमोदन दिल्यामुळे आपला उद्धार होणार आहे. याला म्हणावं आपुलिया हिता जो असे जागता. होय. घरी झोपलेले इथं आले नाहीत म्हणून शक्ती होणार नाही का? होणारच आहे. पण इथं आल्यानंतर त्यांचं कल्याण होणार आहे. स्वतःच्या कल्याणाबाबतीत जे जागे नाहीत ते झोपले. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. जीवनामध्ये आपुल्या हिताला जागा असलं पाहिजे. विभीषण सुद्धा विनंती करतोय हनुमंता निघा लवकर राम कार्य करायचंय. वडील सकळ वानरासा जो जामवंत बोले सुरसा. आनोनिया द्रोणाद्रिस
बंधू सवांच सर्वांमध्ये ज्येष्ठ असणारे जांबवंत सुद्धा विनंती करू लागले, हनुमंता अहो उठा, एकदा द्रोणांद्री पर्वत घेऊन या आणि एवढ्या लक्ष्मणाला उठवा. देवराजा जो का बोलोड्या तीने टकाय तोही विनंती विनवित से देखा कपिनायका दरे. अंगद सुद्धा विनंती करतोय. एवढ्या माणसांच्या विनंतीची गरज आहे का? गरज आहे का? मग का करताय? प्रत्येकाने विचार केला पाहिजे. होय आज शक्ती आहे ना, अख्खं गाव असं खचाखच मंदिरावर दिसलं पाहिजे. रिकामे घर जास्त, माणसं जास्त, काय कामाचे नाही. मंदिरावर किती आहेत? कोणता समाज मोजला जातो माहितीये का? तुम्ही विचार करावं. भंगार याचणारे आहेत पण त्यांचं वजन आहे, कारण ते त्यांच्या श्रद्धास्थानावर गर्दी करतात. बरोबर आहे. आमचे बंगल्यात राहतात पण कुत्र विचारत नाही, कारण मंदिरावर येत नाहीत. मंदिरावर न येणाऱ्या समाजाला कोणी कुत्र खात नाही. आमची 80% आहेत पण मतदानाला नेते कुणाच्या पुढे शेपूट वळतात? प्रामाणिकपणे सांगा, याचं कारण काय? त्या समाजाला कोणीच खात नाही जो समाज स्वतःच्या देवाला धर्माला मानत नाही. असा समाज स्वतंत्र राहत नाही. असा समाज जगण्याचा कोणताही अधिकार बाळगत नाही. जोपर्यंत आपण रामाचे होणार नाही तोपर्यंत कोणत्याच कामाला येणार. रामाचे कसं व्हावं आणि रामाचं कसं काळजीचं कार्याची काळजी कशी घेतली पाहिजे थोडं शिकलं पाहिजे. हनुमंताला कोणच सांगायची गरज नाही, तरी सगळे सांगू लागले. का? आम्ही रामाचे आहोत आणि आमच्या अंतःकरणातही ती उत्कंठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करताय. अंगद सुद्धा विनंती करताय. तुझे सकळ दुस्तार करला भी वांडरा तो तुझा उपकार केवी सांगू समग्र हनुमंता. नाथ महाराज परिहार देतायत. हनुमंता तुझ्यामुळं भयंकर दुस्तर असलेल्या गोष्टीमधून आम्ही तरलोत. आणि काय काय तरलोत, कशा कशा प्रकारे तरलोत ऐका असं सांगतायत. अति संकटी दुर्गमी तू आवांचा बिना आम्हामी आम्हा सकळा तोची स्वामी बहुवाचा मी किती बोलू. हनुमंता आम्हाला अनेक संकटांमधून वाचवणारे स्वामी तुम्ही आहात. काय बोलो? होय बहुवाचा काय बोलो अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. आता सकळार्थाचे सार ऐके कपिंदा साचार वा वा. त्यागिता सोमित्रा सर्व संहार होईला. हनुमंता आजपर्यंत जीवनभर केलेल्या भक्तीचं श्रेय घेण्याची ही वेळ आहे रे हनुमंता. सकळ अर्थाचं सार जोडायला आलंय आपल्याला. आज जर लक्ष्मणाला काही झालं तर सगळी केलेली भक्ती पालत्या घागरीवर पाणी होणार आहे. हनुमंता आज या ठिकाणी कार्य करणं गरजेचं आहे. एवढा लक्ष्मण वाचवायचा आहे हनुमंता. न देखता लक्ष्मण राम तत्काळ सोडील प्राण. वा वा. कासवेची सुग्रीव जाण देईल प्राण तत्वता. अरे हनुमंता
या लक्ष्मणाला जर नाही वाचवलं ना, राम तात्काळ किती वेळात, क्षणार्धात. हा लक्ष्मणाच्या भक्तीचा अधिकार आहे. कारण रामायणातलं एकमेव लक्ष्मण असं पात्र आहे ज्यानं रामाची सावली सुद्धा कधी सोडली, सावली सुद्धा सोडली नाही. बाकीचे भक्त जवळ आले, काम केले, थोडं लांब गेले, परत आले, पण लक्ष्मणानं सावली सुद्धा सोडली नाही. आणि त्याच्याशिवाय जगण्याची कल्पना प्रभू करणार नाहीत. त्यामुळे लक्ष्मण महत्वाचा आहे आणि त्याची सेवा यातच आपलं कल्याण आहे असं समजवत आहे. राम सुग्रीवा पाठी बिभीषण नर हे सृष्टी, एरा वानरा काय गोष्टी, वा वा. सकळ सृष्टी आकांत. राम सुग्रीव त्या ठिकाणी गेल्यानंतर, लक्ष्मण गेल्यानंतर विभीषण सुद्धा वाचणार नाही. आणि हे गेल्यानंतर सर्व सृष्टीचा कंत होईल रे हनुमंता. ऐकताची सीता सुंदर, न लागता निमेष मात्र, सवेग त्यागील शरीर, अनर्थ थोर होईल. राम लक्ष्मणाबद्दलची वार्ता ऐकल्या बरोबर तात्काळ सीता प्राण सोडेल. किती काळात? तात्काळ. मायबाप, हे भावार्थ रामायण. कोणतं रामायण आहे? कारण परमार्थात एकच बळ चालतं, त्याचं नाव भावबळी. कोणता बळ चालतं परमार्थात? भावबळी आकळे रविनाकळे करतळी आवळे. नाथ महाराज भाव व्यक्त करतायत की रामाशिवाय अर्धा क्षण सुद्धा सीता जगणार नाही. होय, विभीषण जगणार, पण 500 वर्ष मंदिर नव्हतं. आम्हाला कोणालाच लाज वाटत नव्हती. फराकत घरात झोपत होतो आपण, बरोबर आहे. आमच्या देवाला मंदिर नाही असं कोणालाच वाटलं नाही. मंदिर बांधणाऱ्याला मतदान करावं असंही वाटलं नाही. मंदिराचे पुरावे मागणाऱ्यांना कटाकट आम्ही निवडून देत होतो, बरोबर आहे की नाही. याचा अर्थ काय, भावार्थ रामायण आपल्याला कळलं नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे, स्वधर्मोहा तेने पाडे विसंबो नये. माशानं पाणी विसरू नये आणि माणसानं राम विसरू नये. जीवनात लक्षात आलं, पाणी विसरणारा मासा जगत नाही आणि राम विसरलेला समाज जगत नाही. म्हणून सांगतायत सीता माणूस होती. आताची माणसं भूतात सारखी झालेत महाराज. घेणं नाही, देणं नाही. कुठं राम किन कुठं रामायण की. हा वैतागवाडीचाच अध्यक्ष असतो 24 तास. कुठला? मायबाप, रामाशिवाय जगण्याची कल्पना करणं याला मूर्ख म्हणावं. आणि तशी मूर्ख सीता नव्हती. राम नाहीत म्हटल्या बरोबर त्या ठिकाणी प्राण सोडेल हा भाव व्यक्त करतायत. बरात शस्त्र गुण ऐकता, प्राण साडितीला सर्वथा, ऐकताची तिघी माता, प्राण तत्वता न राखिती. होय, भरत शत्रुघ्नानं जरी ऐकलं, 3 मातांनी जरी ऐकलं तर तात्काळ प्राण सोडतील. का? कोणीच जगण्याची कल्पना करत नाही म्हणून तर त्याला अयोध्या म्हणतात, बरोबर आहे. परंतु आपण रामाशिवाय जगण्याची कल्पना करतो. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, हरिवीन जन्म नरक पै नरकची पै जाना. होय, डुकराला घाणीचा कदर येत नाही. तसंच जगणे, रामाशिवाय जगणं म्हणजे काय अर्थ आहे? नरकात जगण्याची हौस केवळ मूर्खाला असते का ज्ञानाला?
मूर्खाला असते. अयोध्येच कोणीच मूर्ख नव्हतं, त्यामुळे रामाशिवाय कोणीच जगणार नाही. हनुमंताला परिणामाची जाणीव करून देत आहे. आकांत होईल अवदसी, आकांत सकळ लोकासी. वा वा, आकांत देव दानवासे, सकळ सृष्टीसी आकांत. आकांत देव दानवासी होईल. सर्व सृष्टीमध्ये आकांत होईल, आकांत होईल. कसा आकांत होतो सांगू का? राम नसल्यानंतर बांगलादेश मध्ये काय झालं 5-6 महिन्याखाली व्हिडिओ आहेत का? कोणी बघितलं का? किती त्रास होतो, किती वेदना होतात. राम राम म्हणणारी माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत रात्री 12 वाजता जरी गावात गेलं तर लोक चहा देतात, पाणी देतात, या म्हणतात, बसा म्हणतात, खा म्हणतात. राम राम म्हणणारी माणसं संपल्यानंतर दिवसाच गळे कापतात. काय? दिवसा गळे कापतात. दिवसा माणसं तडपू तडपू मारले जातात. याला म्हणावं हरिविन जन्म नरकची पैजाना. कळालंय माझं बोलणं? हे जे लोक आजकाल सुखात घरात जगायलेत, प्रत्येकाला वाटायला माझा घर म्हणजे मी मालकच आहे. राम राम करणारी लोक जास्त आहेत म्हणून वागा तू तुझ्या घरात राहायला, नाहीतर तुला घरात बांधून उभं कापतील. ही वेळ फार लांब नाही. सुधारलात तर लवकर सुधरा. देश विचित्र मार्गावर जातोय. सज्जनाचे वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यात आपापली लेकरं परमार्थाला लावा. पुढच्या पिढीला रामनामाचे संस्कार द्या, नाही तर सर्व सृष्टीत आकांत झाल्याशिवाय राहणार नाही. जर राम नसेल तर असं सांगताय. बांधवडी सोडील कोण, वधील कोण रावणा. देव कार्य न साधे पूर्ण, एवढे विघ्न मांडेला. देवांची बांधवडी कोण सोडील, रावणाला कोण मारील. रावण म्हणजे कोण आहे? अहंकार. रावण म्हणजे कोण आहे मला सांगा? पोटच्या पोरामध्ये जर रावण घुसला तर बापाला भाकर देते का? भावामध्ये जर रावण घुसला तर भावाला शेतात येऊ देते का? महाराजामध्ये जर रावण घुसला तर महाराज पण मंदिरावर येते का? सगळी आपली वाट कोणामुळे लागली? रावणामुळे. आपण रामाचे, आणि हा रावण आपल्याला मारायचा आहे, रावण मारायचा आहे. त्याच्यामुळे राम गरजेचा आहे. तो राम जर नाही राहिला तर सर्व नाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हनुमंताच्याच सर्व पाया पडू लागले. म्हणून गावोगाव कोणाची मंदिरं बांधले? मग आपण कोणाच्या पाया पडलं पाहिजे? गावात हनुमंताची मंदिर, आणि हे जाते मसोबाला बकर कापायला. हे असं बरं नाही बरं का. जाऊ नाही म्हणत नाही, कोणालाही पोळीचा निवद दाखवा. आणि एक सांगू का, जे हनुमंताच्या मंदिरावर रोज येतं त्याला बाकीचे देव दादागिरी करत नाहीत. सबका दादा वो है. बुद्ध पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. पण कसं आहे, लोक कोणाचे पुढे जातात, नाक घासित, बकर कापितो, हे करीतो. मूर्खाचा सगळा बाजार आहे. असो सर्वच जण बजरंग बलीला विनंती करतात असं सांगतायत. या लागी गा कपी नंदना, वीरशूरा सर्वज्ञा. औषधी आणोनी लक्ष्मणा, जीवदाना होई दाता. या लागी कपिनंदना हनुमंता. राम सुखी करायचा असेल तर लक्ष्मण. लक्ष्मण म्हणजे कोण? ज्याचं मनावर लक्ष आहे. आणि आपलं कोणावर लक्ष आहे?
आपलं मनावर लक्ष नाही, आपलं मनाच्या माग लक्ष आहे. मनाच्या माग जातो, तो विषयाच्या माग असतो. मनावर ताबा आहे, तो रामाच्या माग असतो. त्यामुळे लक्ष्मण वाचवण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर जा, दिव्य औषधी घेऊन या. आणि एवढा लक्ष्मण उठवला, आपला बी लक्ष्मण पडलायच ना महाराज. म्हणून तर आपण 6-6 महिने मंदिरावर येत नाही, हनुमंताला विनंती करत नाही. सकाळी सकाळी यावं, हनुमंताला नमस्कार करावा. मी तर सांगतो बघा, जेवढी माणसं जिवंत आहेत का तेवढी सकाळी सकाळी मंदिरावर आली पाहिजे. मेलेल्यांचं सोडून देऊ आपण, खरंय की आलं पाहिजे. कारण हनुमंताजवळ रसायन आहे, राम रसायन तुम्हारे पासा. तेवढं रसायन घ्यावं, कामाला जावं, कामामध्ये राम म्हणावं, रात्री रामायणाला यावं. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. हनुमंता तेवढी औषधी आणा, एवढा लक्ष्मण उठवा. बोलता अंगद वीर, सकळ वानराचा भार, ऐकून या श्रीरामचंद्र, काय उत्तर बोलता. सर्वच वानर विनंती करतायत आणि ब्रह्मांडाचा बाप असणारा परमात्मा प्रभू रामचंद्र सुद्धा काय विनंती करतात, काय बोलतात, ऐका. कपिकुळ पंचाननाथ, ऐके हनुमंता सर्वज्ञा. वा वा, भिक्षेची आदाना, या लागी शरण जाण तुझा आला. अहो हनुमंताचा अधिकार काय. वारकरी संप्रदायाचा कळस असणारे संत तुकाराम महाराज सुद्धा काय म्हणले, शरण शरण हनुमंता. आणि अखिल कोटी ब्रह्मांडाचा बाप सुद्धा शरण ज्याला येतो त्याच्या पाया पडायची लाज वाटणारा नालायकाचं काय होईल, काय होईल. लोकांना मंदिरावर यायचं सुधर नाही. प्रत्येक गावात हनुमंताच्या मंदिराला जाळ्या झाल्यात, लोकांच्या डोक्यात आळ्या पडल्यात. आमचं बोलणं कठोर असतं, आमचं जर बोलणं ऐकलं ना तर त्याचं वाटोळ कोणीच करू शकत नाही. मग कोणीच नाही करू शकत. ब्रह्मदेवाची हिंमत नाही त्याचं वाटोळ करायची, पण ऐकावं लागतं. जगाचा बाप असणारा परमात्मा हनुमंताला म्हणू लागलेला, हनुमंता सर्व जाणता आहेस तू, सर्व ज्ञाता आहेस तू, आणि मला तू भावाची भिक्षा दे. देव ज्याच्या पुढे झोळी पसरून भीक मागतोय त्याच्या मंदिरावर यायची जर लाज वाटत असली तर कसं होईल. त्याचा अधिकार लक्षात घ्या. देव सुद्धा भीक मागू लागलेला आहे, मला भाऊ माझा वाचवा, विनंती आहे हनुमंता. लक्ष्मणाचे जीवदान, तुझा भिक्षा मागल जाणार, सर्वथा पराड मुख न होणे, बंधू जीवदान मज देई. अखिल कोटी ब्रह्मांडाचा बाप पदर पसरून भिक्षा मागतोय, हनुमंता मला भावाचं दान दे. आणि माणसं कुठे जाऊन काय नवसं बोलत आहेत महाराज. गावात ज्याच्या हनुमान मंदिर आहे का त्यानं बाकी देवांना फक्त राम राम करायचं, पाया पडू नये म्हणत नाही, पण नवस एकट्यालाच बोलायचं महाराज. कारण एवढा भारी कोणीच नाही. अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असवर दीन जानकी माता. याला शरण जायचं सोडून देऊन उक रिकामे तोंड घेऊन कुठेही जायचं, आपलं अतिशय कणखर बोलणं आहे. याच्या पुढे मागितल्यानंतर सब सुख लहे तुम्हारी शरणा, तुम रक्षक का होको डरना.
फक्त त्याच्या पाया पडायला मात्र रोज आलं पाहिजे. तुमच्या केसाला धक्का लागत नाही. कशाला? केसाला धक्का लागत नाही. हातात धरलेलं प्रत्येक काम यशस्वी होतं. भूत पिशाच येत नाही जवळ. बल बुद्धी विद्या देहु मोहि हरहु क्लेश विकार. एवढं सामर्थ्य त्याच्यात आहे, ज्याच्या पुढे देव हात मागतोय, हात पसरतोय, तो हनुमान आहे. वडी एकला एकनाथ लक्ष्मीने वीण झालो येथा. वा वा. जीवदाता कपिनाथ तू आसनात करावे. अरे हनुमंता हनुमंता हनुमंता, मी वनामध्ये माझ्या भावाशिवाय एकलाय. अनाथ आहे रे हनुमंता. जगन्नाथ आहे का रामानाथ आहे का जगन्नाथ आहे? राम जगन्नाथ आहे. तो त्याला म्हणतोय मी अनाथ आहे. पोरानं मारून हाकलून दिलेलं म्हातारं बी पारावर येत नाही. त्याला वाटतं मी म्हणजे पायाकडून आलेली लक्षण. माय बाप यावं बरं का. हो, एवढं आमचं सांगण्यामागचा उद्देश काय? गावोगावची जर मंदिर अशी चमचम चमकू लागली ना, तुमच्या भाग्याला जर धक्का लागला तर जबाबदार आपण. तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, संसाराला नख इकडलं इकडं होणार नाही. आज 3 मजली बंगला आहे, पण पोरग बापाला बोलत नाही, बाप भावाला बोलत नाही, माईचं सुनाचं जमत नाही. हे सगळंच नीट व्हायचं असेल तर प्रत्येकानं हनुमंताच्या मंदिरावर यावं. सुख जर नाही लागलं तर पुन्हा वैजनाथ महाराजाला बोलायचं, पण आधी करायचं बरं का. ह्या विचार केला पाहिजे. भगवान हनुमंताला म्हणतायत, अरे माझ्याकडे पाठ फिरवू नको. वांचनिया लक्ष्मण आम्ही बंधू चौघे जण. पांचवा हनुमंता पण निचे जाण भाक माझी. तुम मम प्रिय भरत ही सम भाई. तू जर लक्ष्मणाला वाचवलास तर आम्ही 4 आणि तू 1 5वा. अशा प्रकारे 5 भाऊ होऊ. अशा प्रकारे भगवान हनुमंताला बोलताय. पांच मिळता एके ठाई रणयुधाचा पण काही रावणाचे भय नाही. गाई ठाई निवेला. अरे हनुमंता, आपण 5 भाऊ एकत्र मिळाल्यानंतर रणभूमीच्या ठिकाणी कोणाला भ्यायची गरज आहे का? 5 भाऊ खरंच एकत्र राहू लागल्यानंतर शेजारी धोरा टोकरीत आहे का? हा, गावात कोणी कोणाला धमकी देते का? अजिबात देत नाही. पण हे दोघच असते जिल्हा कोर्टात एकूण एकाच्या विरोधात, पोलीस स्टेशन मध्ये विरोधात. याच्यामुळे सत्यानाश झाला महाराज सगळा. राम आणि रामायणाला विसरलं की असंच होतं. जो समाज स्वतःच्या धर्माला विसरलाय ना, त्याची अशीच फजिती होते. तुम्ही तुमच्या बाजूला राहत असलेल्या समाजाचं बघा ना. 15 भाऊ एकत्र राहतात. कोणा पोलीस स्टेशनला तुम्ही बघितले का तेच भावाविरुद्ध तक्रार? का नाही? याच कारण आहे, ते त्यांच्या देवाला मानतात, ते त्यांच्या टायमाला जातात, त्यांच्यामध्ये जागा पुरण आहे. आणि आमच्यात एवढूस मंदिर आहे तरी रिकाम आहे. असं होतं. त्याचे परिणाम सुद्धा भोगावे लागतात. हनुमंता, रे 5 भाऊ जर एकत्र झालो तर ठेक्यात रावण मारू भगवान बोलतात. हे ती नवल सांगू काय, 5 ही एक झाले हो पाहे. साधू सके महत्कार्य सहजान्वय सांगेना. अरे हनुमंता, रावण मारणं सोड. 5 जर एकत्र आलो ना तर महत् कार्य करू शकतो. कोणतं? ऐक. होता 5चा एक मेळा,
विरे पाचा भूतांचा गोळा वा. पाचा इंद्रियाचा पाळात एक हेळा भस्म होय अरे हनुमंता, पंच प्राण एकत्रित आल्यानंतर पंच महाभूतांपासून बनलेला देह आणि त्यांच्यावर पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय एवढ्यावर नियंत्रण करता येतं. पंच प्राण एकत्र आले ना की एकच प्राण सर्व देह चालवतो. आणि जर हे पाच भाऊ एकत्र नाही आले तर मग मात्र हे सगळं उचलून मातीत घालावं लागतं. अशा प्रकारे सांगतायत. हे पाचा विषयाची विषय स्थिती एके निमेषार्धे भस्म होते. विषयी शोभे चित्शक्ती जे पाचही मिळाती एकत्र शरीराचा विषय आहे होय. पंच ज्ञानेंद्रियाचे पंच विषय आहेत. नाकाला सुगंध हवा वाटतो, त्वचेला मृदुता हवी वाटते, दृष्टीला सुरेखता हवी वाटते. बरोबर आहे. जिभेला गोड खावं वाटतं. बरोबर आहे. परंतु हे पंच विषय सुद्धा विषयी शोभे चित्शक्ती. खरं पाहता ओव्या खोल आहेत. लक्ष देऊ नाही का? पाच जर मागच्या ओवीवरच ही ओवी आधारलेली. पाच जर एकत्र मिळाले, पंच प्राण एकत्र आले तर पंच महाभूतांपासून बनलेल्या देहावर सत्ता गाजवता येते. आणि जो सत्ता देहावर गाजवतो त्याची पंच ज्ञानेंद्रिय पंच विषयात प्रवृत्त होत नसून चित्त शक्तीत प्रवृत्त होतात. ती चित्त शक्ती म्हणजे भगवान आहेत. आणि त्या भगवंताशी काय झालं? बंद झालं. तुम्ही चालूच केलं ना? नाही चालू. माझी चूक झाली ते तुम्हाला करायला हवी. हो चालू केलं तर रेकॉर्डिंग झाली चालू. डबल ह्याला पुन्हा हात लावलाय. हा ही पडू लागली. हा मी खात्री केली. थोडं वरचं उचला. मी मोबाईल पहिल्यांदा बघले आणि तुम्ही म्हणाला अहो नाही हाय हो काही नाही हाय चालू आहे. झाले सर काय चालू पंच प्राण जर एकत्रित आले तर चलन सांडून प्राण मन निश्चळ होत. पाच एकत्र आल्याचे परिणाम पंच विषयाचं तादात्म्य सुटलं जात आणि मग मन एकाग्र होत. आणि एकाग्र झालेलं मन समाधी सुखाचा आनंद घेत. कधी? पाच एकत्र आल्या नंतर. म्हणून हाताला बोट किती आहेत? मोठ केव्हा होते? पाच एकत्र आल्या नंतर. त्यामुळं पाच एकत्र येणं गरजेचं आहे असं बोलतायत. एके आवरल्या चौघास होय पाचाची एक मूस अहंकार चित्त बुद्धी मानस सहज समरस स्वय होती. आणि कसं असतं महाराज? एके आवरीला पाचास होय. पाच आहेत पण त्यांच्यात एक मुद्दल असतो. मुद्दल म्हणजे हे पंचकोण मन बुद्धी चित्त आणि अहंकार. या चौघांना मन बुद्धी चित्त अहंकार यांना जर चौघांना एकांनी आवरलं. एक म्हणजे मन. शेवटी राजा कोणी? देहगावचा राजा मनाजी पाटील. बरोबर आहे. त्यानं जर मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतकरण चातुष्टय याला जर आवर घातला मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे. मनानं जर ठरवलं महाराज की मला महाराज बनायचंय तर बनवतो महाराज. मनानं जर ठरवलं लेझिम खेळत यायचंय तर ते पार तिकडूनच येतंय मोठमोठ्यानं ऑर्डर. मनानं जर ठरवलं आज बाजारात मार खायचा आहे बरोबर खाऊ घालतात. शेवटी मनानं काय ठरवलं यावर अवलंबून आहे. नर करे सो नरका नारायण हो सकता है. पण ते मन ठरवत नाही. कारण
मन चांगल्याच्या संगतीत आलं नाही. मनोमार्गी गेला हरिपाठातच आहे की. आणि मना संतांची संगती, आता मनाचाच मार्ग आहे की, पण कोणाच्या संगतीत? अहो वारच आहे, पण फुलाच्या संगतीत असेल तर सुगंध, आणि घाणीच्या संगतीत असेल तर दुर्गंध देत. तसं मनाचा विषय मनानं जर ठरवलं तर कळी काळासी हनोनी लाथा. काळ बलवान आहे, काळ वाईट आहे म्हणून तर माणसाला घरात भाकरी भेटणार. पण आजही मोतीराम महाराजांच्या पुण्यतिथीला लाखो लोक जेवतात. काळावर लाथा मारूनच आहे ना. घरातली लेकरं बापाचं ऐकत नाहीत, पण निसर्ग मोतीराम महाराजांचं उल्लंघन करत नाही. वेळेला आंबे येतात. कळी काळासी हानोनी लाथा. भजन करणाऱ्याचं सामर्थ्य आहे, भजन करणाऱ्याची प्रॉपर्टी आहे. बऱ्याच जणांना वाटतं महाराज आम्ही प्रॉपर्टी कमवली. किती? हनुमंताचं एका गावात एक मंदिर 50 लाखाचं. करा गुणाकार. अख्ख्या महाराष्ट्रात कमीत कमी 70,000 मंदिर असतील. किती आहे का? कोणाची वर हात करा. भजन करणारा एवढी प्रॉपर्टी कोणाचीच नाही. पण भजन करण्यासाठी मन एकाग्र करावं लागतं असं सांगताय. पाचाची आहे एकात्मता, कळी काळात हनाला ताप. काय काळ नियंता ब्रह्मसायोजता हातात चढे. अरे हनुमंता, पाच जर एकत्र आलो तर कळी काळा हणो लाथा. अख जग टेकेल माथा. अख जग कोणाच्या पाया पडतं महाराज? ज्यानं अंतकरण चातुष्ट आवडलाय, भजनाशिवाय दुसरा धंदाच केला नाही, त्यानंच फक्त काळाला लाथा अनुदान. बाकी सगळे काळाचे गुलाम आहे. होय महाराज, काळ किती बलवान आहे. एका मिनिटामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला संपवून टाकलं काळाने. पदावर आहे विचार केला का? एवढ्या मोठ्या विमानात बसलाय विचार केला का? राख करून टाकली महाराज एका मिनिट. माणूस चांगला होता हो, पण शेवटी काळापेक्षा बलवान आहे का? पण आमच्या मोतीराम महाराजांनी 8-15 दिवस आधीच सांगितलं या दिवशी जाणार आहे. माणसं जीव घातले, हरिपाठ म्हणायला लावला, आणि तरी गुरु यायलेत म्हणलं तर गेल्यानंतर पुन्हा डोळे उघडले. एवढी काळावर सत्ता फक्त कोणाची आहे? जगामध्ये काळावर सत्ता राम भक्ताची आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे कोण बना? अहो, जो बिल्ला लावल्यानंतर पुढचा घाबरतो तो बिल्ला लावा ना. ऊर्ध्वपुंड भाळ कंठी शोभे माळ, कापिजे कळे काळ तया भेने. अहो, काळ सुद्धा थर 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 घाबरला पाहिजे. एवढे बलवान भक्त बना मनावरा. जिणाणी शिव जीव शिव पदवी, स्वस्वरूप स्वयनुभवी. वा वा. पूर्ण ब्रह्मात कोठसावे जीवे, पंचाैक्य भावी पदायसे. पंच ऐक्य भावी पद ऐसे. पाच जर एकत्र आले आणि एकजुटीनं कामाला लागले तर काय होतं? जीव आणि शिव. होय, जीव कोणाला म्हणावं? संसार ज्याला खरा वाटतो त्याला जीव म्हणतात. देव ज्याला खरा वाटतो त्याला शिव म्हणतात. म्हणून तर सदा शिव म्हटलं जातं. माणसानं काय म्हणावं? सदा शिव म्हणावं. शिव म्हणजे देव. आलं का लक्षात? जीव शिव ही पदवी आहे, आणि जिनोनी जीव शिव पदवी, याच्या पलीकडे भगवंताचं स्वस्वरूप आहे. आणि त्या स्वस्वरूपाचा अनुभव क्षयाला जात नाही. अखंड सुख तिथं आहे.
जिथं जीव आणि शिव पदवीच्या लोप होतो आणि त्याच्या पलीकडची भगवंत स्वरूप निर्विकार अवस्था आहे. या अवस्थेला जाता येत जर पंच ऐक्य झाले तर. पंच ऐक्य होतील का? होतात. आजपासून जर ठरवलं ना वैजनाथ महाराजांचं ऐकायचं आणि उद्यापासून हनुमान मंदिरावर यायचं, महाराज सेवा काय करावी? मंदिर झाडायचं. काय करता येत नाही. करणाऱ्याला आहे बरं का. कोणी रांगोळ काढा, कोणी झाड्या काढा, कोणी जाळ्या काढा, कोणी मंदिराला कलर द्या. अहो ज्याच्या अवकातीत जे बसतं त्यानं ते करा. पण कोण पुण्याचा होईन सेवक, एवढं जर ठरवलं ना तर माणसं देव झाल्याशिवाय राहणार नाहीत असं सांगतात. या लागी गा कपिनंदना शीघ्र करानी प्रयाण. वाचवी बंधू लक्ष्मणा बहु प्रतारणा काय बोलू. आणि याच्यासाठी हनुमंता लवकरात लवकर उड्डाण करा. जास्त बोलणं योग्य नाही. प्रभू विनंती करतात. ऐसे श्रीरामाचे उत्तर तैसेच व्युत्पत्ती समग्र. ऐकून याला दे कपिंद्र. वा वा. काय उत्तर बोलत होय. सर्व वानर विनंती करू लागले, देवही विनंती करू लागले. हनुमान काम करणारच आहेत, पण सगळ्यांनी विनंती केल्यास बरं वाटतं की नाही? बरं वाटतं महाराज. अशी खचाखच जर जागा भरलेली दिसली तर आम्हाला किती बरं वाटेल. आम्ही 60-60, 70-70 किलोमीटरहून यायचं, तुम्ही घरात फराकच झोपायचं. बरं आहे काय? बरं नाही ना. नाही, कुठंतरी विचार केला पाहिजे. हनुमंता लवकरात लवकर उड्डाण करा विनंती करताय. समुद्र ओलांडोनी सका जेणे पालती केली लंका. वा वा. वेदराला विला दशमुखा तो हनुमान देखा सरसावला. तो हनुमान निघालेला आहे. कोणता हनुमान निघाला लक्षात घ्या बरं. तो ज्यानं उड्डाण केली लंका पालथी केली. कारण त्याचा धंदा आहे. लंका जाळीते पालथी करते. त्याचा धंदा आहे. दाढी रावणाची रावणाच्या दाढीपासून माडीपर्यंत सगळं जाळीत आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकच विचार करा, आपण रावण असल्याची लक्षणं आपल्यात नाही आली पाहिजे. रावण काय म्हणत नाही, राम राम म्हणत नाही, मग आपण राम राम करायचं. आपण काय करायचं? राम राम करणाऱ्याला पाळीत आहे आणि नाही करणाऱ्याला जाळीत आहे महाराज. त्याचा धंदा आहे. आणि हा धंदा असणारा हनुमान औषधी आणण्यासाठी निघाला असं सांगतायत. हरी हरी हनुमान सात्रपता जीवी सूरदूत मित्र हटिल्या देवी. पुष्पवृष्टी केली अवघी निज वैभवी कपिंद्रा. बजरंग बली निघाला बरोबर एकच गजर झाला. चंद्र भगवान की जय. आवाज ऐकल्या बरोबर देवलोक आले. देवलोकांना आनंद झाला आणि पुष्पाचा वर्षाव करता सत्वर जावणी कपिपती औषधी आणीला निश्चिती. सौमित्र उठील मारुती उदया गबस्ती न येता. विश्वास आहे. हनुमानजी निघाल्या बरोबर देव लोक म्हणले सकाळ होण्याच्या अगोदर येतय म्हणले. कधी? कारण हा गेला म्हणजे रिकामा येणारच. आणि एक सांगतो बर का, कलियुगात काय झालंय,
नवसाला पावणाऱ्या देवापाशी गर्दीच गर्दी. कोण्या देवापाशी? शपथ वाहून सांगतो बरं, व्यासपीठावरून बोलायलो. गावात हनुमंताचं मंदिर असताना दुसऱ्या देवाला अजिबात नवस बोलायचं, कसलीच गरज नाही. आणि ज्याला आधार कार्ड नाही त्याला पुत्र विचारित नाही. आपलं आधार कार्ड कोणाच्या नावाचं आहे? हनुमंताच्या नावाचं आहे. दुसरीकडे राशन भेटेल का? आपलं आधार कार्ड एकीकडं, आपण मागतो दुसरीकडं. अवघड होत. आणि कसं आहे, मजबुरीचं नाव काही बी असू द्या, मजबूतीचं नाव जय श्रीराम. बरोबर आहे. मला सांगायचं हे आहे, हनुमानजी निघाल्या बरोबर निश्चित कार्य करणार हा विश्वास देव लोकांना होता. तुम्हाला का नाही? विश्वास ठेवा ना. हनुमंतावर विश्वास ठेवा, ज्याच्यावर देवानं ठेवला. तुकाराम महाराजांनी ठेवला. अख्ख्या साधू संतांनी गावोगाव त्याच मंदिर बांधायला लावलं. आपल्या डोक्यात नेमकं घुसलंय काय, जे की आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा सोडून व्यतिरिक्त देवांना नमस्कार करा. विचारलं कसं चाललंय तर मस्त आहे म्हणायचं हनुमंताच्या जीवावर. कोणाच्या जीवावर? हनुमंताच्या जीवावर आमचं मस्त सुरू आहे म्हणायचं. त्याला नमस्कार, त्याला वंदन. देवलोक त्याच्यावर पुष्पवर्षाव करतात. जिवंत असणाऱ्या माणसानं आठवड्यातून तरी एखादं फुल, एखादं उग आहे, एवढं कुवतीत बसतं की तेवढं वाहिलं की कल्याण होत. कारण त्रिभुवनाचा राजा इंद्र सुद्धा त्याच्यावर पुष्प टाकतोय. लक्ष्मण उठली आजान, श्रीराम स्वयापन, निनशार्दे बदिल रावण, राजी विभीषण स्थापिला. देवलोक विचार करू लागले. हनुमान गेला की औषधी आणतो, औषधी आला की लक्ष्मण उठतो. उठल्या बरोबर एका झटक्यात रावण मरतय. रावण मेल्यानंतर महाराज आहे काही शक्तीन खायला? आपली मजा आहे. आणि खरं सांगा, जन्म लाव तसं सगळ्यात जास्त नुकती कोणाच्या मंदिरा पुढे खाल्ले? खरे कुणा दुसरीकडे खाल्ल्या का? वर हात करा. सासरवाडला कुणा नुकती दिली का? शक्ती दिली हो त्यांनी. शक्ती म्हणजे स्त्री ही शक्ती असते, बरोबर आहे. शक्ती दिली पण नुकती. पण इथं ऐकाय, शक्ती करायची भक्ती, खायला नुकती. 100% मिळणार मुक्ती. टेन्शन आहे का? आलं पाहिजे असं सांगतात. फिटेल सकळांची साखळी, सुटेल देवाची बांधवडी, अनोनिया मला कडी, स्वर्गी गुढी उभारती. रात्रीच्या 9-10 वाजता देवलोक गुढी उभा करू लागले स्वर्गामध्ये. ज्या अर्थी हनुमान निघालाय त्या अर्थी काम 100% होणार. चिंता नाही. ऐसा सरसा बलावानार, करणे राम नामे बुबुकार. वा वा. काय बोलिला उत्तर, शिर गुबीरा परिसता. ऐसा सरसावला वन्नर. काय केलं? प्रभु चंद्र भगवान की जय. ऐसा सरसा बलावा नर, लोटांगण श्रीराम चरणात. करू अनुवादला जाना, सावधाय कर गुणंदना. विज्ञापन हे माझी. लोटांगण घातलं आणि भगवंताच्या पुढं विज्ञापना. याचा अर्थ काय होतो? मोठ्यांच्या पुढं विज्ञापना.
आणि सामान्याच्या पुढे प्रतिज्ञा. ज्ञानेश्वर महाराजांनी चकलीनं निवृत्तीनाथांच्या पुढे हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका असा शब्द वापरला. प्रतिज्ञाच आहे, पण पुन्हा म्हणले परिप्रोढी न बोलो होजे, तुम्हा सर्वज्ञ यांचे समाजे देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीचे. ज्ञानेश्वर महाराजांकडून चकली झाली, पण हनुमंताकडून होत. हनुमानजी म्हणले भगवंता तुमच्या पुढे माझी विज्ञापना आहे, मी सांगतो ऐका. स्वामी सयवडी कोण चिंता, दिव्य औषधी समर्था, मज सारिका दूता सता, क्षणार्धता स्वामीला एवढी काय चिंता आहे. होय, एखाद्याच्या दारामध्ये फॉर्च्युनर गाडी असावी आणि त्यानं माळा कोळीला कसं जाऊ म्हणून रडावं. होय, बरोबर आहे ना. अहो हनुमंता भगवंता माझ्यासारखा सेवक असताना औषधी आणायची चिंता करायची नाही, झटक्यात जातो लगेच येतो बजरंग बली बोलता. नरवीर पंचानना जने विकळ करसी मना, वाह तुझे निनामे दिन जना, अंगवन जाना धैर्याची. हे भगवंता भगवंता नरवीर पंचानना भगवंता, अहो तुमचं नुसतं नाव जरी घेतलं ना, नाव. होय, आजकाल आपलं सगळं बळ कोणावर आहे. जय श्रीराम. श्रीराम. पुढचं लटलट लटलट कापत आहे महाराज. यमासाठी तर डायरेक्ट वॉरंटच आहे, नका जाऊ तया गावा नामधारकाची शिवा. नामधारकाच्या शिवारात सुद्धा जायचं नाही, यमासाठी नोटीस आहे. ज्याला काहीच कळत नाही त्याचं एवढं वजन फक्त तुमचं नाव घेतल्यास आहे. तुम्ही कशाला टेन्शन घ्यायला देवा, विनंती हनुमानजी करता. तुझे निनामे यश कीर्ती, तुझे निनामे द्रती विरक्ती, तुझे निनामे अगाध शांती, प्राणी पावती रघुराया. माय बाप ही ओवी लक्षात घ्या. तुझे निनामी धृती विरक्ती, तुझे निनामे यश कीर्ती. यश कोणाला आहे? जय श्रीराम म्हणतो त्याला. किती पंतप्रधान झाले भारतात, जय श्रीराम म्हणणारा आला तेव्हाच राम मंदिर झालं. बरोबर आहे ना. बाकीचे काही बी म्हणत होते पण काहीच होत नव्हतं. किती राजे जन्माला आले पण छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव का आहे? जय श्रीराम म्हणत होते. बरोबर आहे ना. हर हर महादेवची गर्जना करत होते, म्हणून यश आहे. कारण नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखे निधान पांडुरंग. ज्याला जय श्रीराम म्हणायची अक्कल नाही का, त्याला यश येत नसतं महाराज. कारण यश ही भगवंताची विभूती आहे. ऐका यशस्वी अवधार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ मनोनी तो भगवंतो. यश भगवंताची विभूती आहे. जो मुखानं भगवंताचं नाव घेईल त्याला यश येतं. आणि यश ही विभूती हनुमंताला देऊन टाकली आहे बरं देवानं. यशे गौरवीला मारुती हनुमंताला दिलाय, म्हणून हनुमंताचं मुख सकाळी सकाळी बघणाऱ्याला अपयश येत नाही. जीवनात कायम लक्षात ठेवायचं बरं का. हनुमानजी बोलू लागले, भगवंता यश कीर्ती धैर्य विरक्ती शौर्य शक्ती सर्व प्राण्यांना येते तुमच्या नावामुळं. माणसं ज्यावेळेस रामराम करत होती त्यावेळेस वजन वेगळंच, आणि आता गुड मॉर्निंग म्हणाले बापाला माराले. विनोदाचा विषय सोडा.
आपली परंपरा जय श्रीराम आहे. कोणती आहे? आणि या परंपरेचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेल. प्रभूला बोलतायत. नामी नाही जन्म मरण, नामी नाही निज पतन, नामी नामी सदा स्वानंद गण पूर्ण, नाम चित गण रघुवीरा. होय, नामापाशी काय काय आहे अगोदरच्या ओवीत सांगितलं आणि आताच्या ओवीत सांगितलं नामाजवळ काय काय नाही. नामी नाही जन्म मरण. नाम घेणाराला जन्म नाही, नाम घेणाराला मरण नाही. नामी नाही निज पतन. जो नाम घेतो तो नरकात जात, त्याचं वाटोळ होत. परवडतंय का नाही हो? सौदा सोपा आहे की? मग काम करायचं आणि कामामध्ये राम म्हणायचं. आपण तोंडानं कापूस असतो का? तोंडानं भाकरी भाजतो का? मग हरिनाम सार जीवाया नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. जोरात प्रभु रामचंद्र भगवान की जय. अत्यंत जडमूड पाषाण, नामे बुद्धरले संपूर्ण. वाह. तेथे बापुडे मरण कोण, लक्ष्मण चिंता भया. अहो रामा रामा रामा, अत्यंत जड मूड. होय. ते काय म्हशीच्या पोराचं नाव काय? खाली अहो, ते वेद म्हणू लागलं. बरोबर आहे. शेळी मेंढी बाळू मामाची, तिचा उद्धार झाला. जड, निव्वळ बुद्धीनं जड. रामायण लिहिलंय कोण माहितीये का? त्याचं नावच गावबा. निव्वळ पोळ्या खाण्यासाठी आलता. काय खाण्यासाठी? त्याला पोळ्या खाण्याशिवाय काही येत नव्हतं, काही कळत नव्हतं. त्याचा उद्धार झालाय. देवा, निव्वळ टाकून दिलेल्याच्या लोक पाया पडतील. भजनाला लागलंस? बरोबर आहे ना? मोठ अहो, ज्यानं लिहिलं तोच नंबर 1 चा डाकू होता, वाल्मिकी ऋषी. ते आहे की नाही फोटो? कशामुळे? बर, माऊलींनी हरिपाठात सांगितलं, नामेची तिन्ही लोक उद्धरती. संपूर्ण त्रिभुवनाचा उद्धार करण्याची ताकद रामा तुमच्या नावात आहे. आणि त्या नावाचं अखंड भजन करणारा लक्ष्मण आहे. त्याला भय नाही, त्याच्या जवळ मरण नाही, चिंता करायची गरज नाही. मुख्य औषधी सकळ जरी, नामामृत संजीवनी. वा वा. निर्मुक्त भवबंधनी, चुडामणी नरविराज. हे भगवंता भगवंता, मुख्य औषधी जनी आणि नाम अमृत संजीवनी. जनामध्ये सर्वात मुख्य औषध जर कोणतं असेल तर नाम अमृत. म्हणून तर माणूस गाठ पडल्या पडल्या राम राम म्हणतात. लाईट आली की राम राम म्हणतात. जेवताना सुद्धा राम राम म्हणतात. आणि मी मरताना सुद्धा राम राम म्हणता जाऊ माझा. आणि मेल्यानंतर सुद्धा आमुचा राम राम घ्यावा. एवढी मजा आहे. राम राम घेतल्यानंतर कल्याण आहे. राम राम महत्वाचा आहे देवा, एवढं तुमचं नाम महत्वाचं आहे. आणि ते नाम घेणाऱ्या लक्ष्मणाला क्षती होणार नाही असं सांगतायत. कायचे ब्रह्मशास्त्राचे बळ, कायचे बापुडे काळ, मृत्यूचे मारक सबळ,
नाम केवळ रघुनाथा. अहो रामा, होय लक्ष्मणाला ब्रह्मदेवाचं शस्त्र लागलंय आणि काळ येऊन नेईल याची भीती आहे, बरोबर. पण रामा, अहो जिथं नाम आहे तिथं ब्रह्मशास्त्राचं सामर्थ्य चलत नाही आणि काळाची तर इकडे बघायची हिम्मतच नाही. त्यामुळं सगळं महत्व नाथ महाराज कशाचं सांगतायत, अख्ख्या शक्तीत महत्व कशाचं सांगितलंय, नामाचं. हरिपाठात महत्व नामाचं, ज्ञानेश्वरीत महत्व नामाचं, सगळ्यातच महत्व नामाचं आहे. तरी माणसं नाम घेत नाहीत का? उपजोनी करंटा मग रामकृष्णी पैठा. पैसे हो मायबाप नाव घेतलं पाहिजे, नाम घेतलं पाहिजे, कारण हेच भाग्यवंताचं लक्षण आहे असं सांगताय. ऐसे मजा ज्ञाती झाली तुम्ही, तरी औषधी आणि नवी ज्या दुर्गामती ऐसे असोनी स्वामी. होय, काम सांगणाराचा अधिकार काय? त्याचं नाव घेतलं तर यम येत नाही आणि तो काम सांगतोय, मग करायला पाहिजे की नाही? लक्षात आलं का? खरंच लक्ष्मणाला उठवायला औषधींची गरज आहे का? खरंच आहे का? एवढी वानर मेली, पायाच्या मातीनं उठले, लक्ष्मण उठला नसता? उठला नसता का? अहो, आणि खरं सांगा, तुम्ही मंदिरावर आलात म्हणून देव देव आहे का? तुम्ही जन्माला नव्हता तवाही तो देवच होता. आपण मेल्यानंतरही तो. आपण लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला तर आपल्या अकाउंटला 1,500 येते, नाही भरला तरी योजना सुरूच आहे ना. तसंच आहे, योजना तर आधीच काढली आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. आता फॉर्म भरिनात त्याला कोण काय करेल? फॉर्म का भरिनात? कपाळात बॅलन्स नाही. माणसाच्या बँकेत बॅलन्स नसलं तर चालेल, बॅलन्स कुठं लागतं? धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाची झालो. अहो भगवंता, एवढे तुम्ही सामर्थ्यवान असताना सुद्धा मला सेवेची संधी देताय, मी नाही कशाला म्हणू? हनुमानजी बोलतात, चिंता न करी रघुनाथा, चिंता चित्ता दुःख नेदी सर्वथा, चिंतेचे बाण हृदयी घेता, दुःखावस्था निवारा. अहो रामा, एवढं सामर्थ्य तुमच्यात आहे, मग चिंता करायची काय गरज आहे? थोडं खाली आवाज होतो. चिंता करायची काय गरज आहे? बरोबर आहे की नाही? चांगलं वाटतं. चिंता करायची गरज नाही, कारण चिंता कोण करावी? जो चिंतन करत नाही त्यानं चिंता करावी, मरावं. मरण्यापेक्षा चिंतन करणं श्रेष्ठ आहे, कारण जगाच्या पाठीवर चिंतन करत नाहीत तेच मेलेत. चिंतन करणारा कोण मेलाय? मोतीराम महाराज मेले का? आहेत, त्यांचा पुरुषार्थ आहे. बजरंग बलीचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, राम राम म्हणत नाही त्याची राख झाली, पण राख अंगाला लावणारा महादेव तसाच आहे. जेवढ्यात लक्षात घ्या, रामा तुमचं नाव एवढं मोठं, त्या रामानं चिंतेचे बाण हृदयात घेऊन दुःखी होणं योग्य नाही विनंती करतात. श्री गणेशाय नमः. चिंता चंचला शरीरी सुखने तिळभरी लागता चिंतेचे लहरी सुरासुरी कापिजा. आणि नाथ महाराज आम्हाला परिहार देताय चिंता संचरल्या शरीरी.
चिंता जर अंगात घुसली ना तर सुख नेदी तिळभरी, तिळभर सुद्धा सुख देत नाही. आणि चिंतन शरीरात घुसल्यास तिळभर सुद्धा दुःख देत नाही. कोणतं निवडायचंय? कोणतं निवडायचंय? माणसं म्हणते महाराज लय चिंता आहे हो. आणि मग चिंतन करते नाही नाही कसं आम्हाला कामानं जमतच नाही. अरे देशाचा पंतप्रधान 1.5 तास भजनाला काढतो, तो नेमकं काय? बरोबर आहे. देशाचा पंतप्रधान आहे, 140 कोटी लोकांची चिंता आहे. तुमच्या मागे एक बायकून 2 लेकरच आहेत की हा? बरं ते काही काम सोडून 10 वर्षात सुट्टी आहे का त्याला? तरी त्याला वेळ आहे. आणि आम्ही म्हणतो आम्हाला आपली पायातून आली आहे. हे बघा खरं बोलणारा महाराज आहे. पुन्हा बोलवा नाही तर नाही बोलवा. विषय सांगण्याचा विषय असा आहे, हनुमानजी म्हणू लागले चिंता संचरल्या शरीरी सुख नेदी तिळभर सुख देत नाही. अहो देशाची निवडणूक होती, तुम्ही म्हणताल मोदी साहेबाचं नाव का घ्यायला? अहो राम मंदिर बांधणारच घेऊ नाही तर कोणाचं घ्यावं? 11 रुपये पट्टी देणाराचं नाव घेतो आपण 4-4 वेळेस. त्यानं तर एवढं मंदिर बांधलंय, त्याचं नाही तर कोणाचं घ्यायचं? बरोबर आहे ना? सांगण्याचा विषय काय? देशाची निवडणूक झाली आणि बोवा केदारनाथला जाऊन बसला तपश्चर्या. इतकी चिंता, इतकी देशाचा कारभार आहे, त्याची चिंता त्याला नाही. आणि आम्हाला 2 लेकराची चिंता झोपू देत. कारण चिंता शरीरात सुख देत नाही आणि चिंतन दुःख देत नाही. देवा तुम्ही चिंता करू नका, हनुमानजी बोलताय. सुख देदी राजभवना, सुख देदी भोगायतना, दारपुत्रादी जना सुख दारण देती. एकदा का चिंता शरीरात घुसली तर राजा झाला तरी वाळून जाते महाराज. दारा बायको सुख देत नाही, पुत्र सुख देत नाही, धन सुख देत नाही, ते वाळूनच जाते. बरोबर आहे. केवढा पहाडासारखा माणूस भुरडासारखा वाळून जातो. कशानं? चिंतेनं. माणसानं चिंता करू नये, लाजभय नाही, चिंता करू नये. अजिबात चिंता करायची नाही, कारण चिंता सुख देत नाही असं सांगतात. सुख देदी धन संपत्ती, सुख देदी सगळ संपत्ती, सुख देदी जगृती, चिंता चिंती पर्वतदा. चिंता जर चित्तात एकदा प्रवेश झाला तर किती जरी पैसा आला तरी ती सुखी राहत नाही. यश जरी आलं तरी सुख मिळत नाही. राजा जरी झाला तरी सुख मिळत नाही, झोप लागत नाही. महाराज एवढा गोळ्या खाल्या तरी झोप लागत नाही. ज्याला झोप लागत नाही त्यानं उगं पोथीला यावं, पहिल्या वेळी झोप लागते. खरं लागते हो. का? मागचं पाप इथं नीट बसू देत. पण तरी सांगतो झोप आली तरी या. घरी झोपणाऱ्यापेक्षा इथं डुकल्या खाणारा श्रेष्ठ. बिलकुल बर का. पण चिंता करणारा मात्र वाया गेल्याशिवाय राहत नाही. नाथ महाराज आपल्याला सांगतायत राम चिंता करतील का? रामाला सांगायची गरज नाही. निमित्त रामाचं उपदेश आपल्याला आहे. चिंतेने नव्हे ये लोका, चिंतेने प्रभू नव्हे स्वर्गिका, चिंतनाचा देव का तुका चिंता ना कधी कमला नया. चिंतेचा धाक बरा नाही. चिंतेनं यहलोकात सुख नाही. चिंता करणारा माणूस काम करत नाही बरं का. ते काय होईल याचाच विचार करतात. काय होत असतं मला सांगा. गाडीची स्पीड 120 ची आहे, पुढं वाका नाही, आणि चिंता करू लागला मी स्टेरिंग नाही वळवल्यास काय होईल? 2-3 मिनिट चिंता करेपर्यंत गेला ना. असंच असतं. चिंता करण्यापेक्षा चिंतन करावं. पण चिंतन न करता चिंता करणाराचं यहलोकही बरोबर नाही.
चिंतेत आयुष्य घातलं वरही जात नाही नरकाला जातो आणि वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. चिंता करू नये असं सांगतात. परमानंदाचे वनच भांगरा चिंतेने जाळले चौकर चिंतेने परमानंदाचे घर निरंतर उतजा. महाराज परमानंदाचं वन चिंतेनं जाळून खाक केलं. आता हा नरदेह म्हणजे काय साधा आहे का? हे परमानंदाचं घर आहे. वारकऱ्यासोबत यावन रामकृष्ण हरीच्या गजरात नाचावं महाराज. त्या दिवशी कळतं आयुष्यात चूक किती आहे. बरोबर आहे ना? हे परमानंदाचं वन जाळून खाक केलं. माणसं गावात रामकृष्ण हरी सप्ताह असते निधसकट याचा जाते. जाऊ नये असं मी म्हणत नाही, विनोदाचा विषय सोडा, पण वेळ आपल्या कल्याणासाठी काढला पाहिजे. शेवटी आपुली अहिता याचा विचार महत्वाचा आहे. चिंता शरीरात जर संचरली तर परमानंद देणाऱ्याला सुद्धा राख लावते, या नरदेहाची माती करते आणि शेवटी नरकाला जायला भाग पाडते. चिंता भयंकर आहे. चिंतेपासून सावध राहा आणि चिंतनाला लागा, एवढाच उपदेश आहे. परमात्मा श्रीरामचंद्र चिंतन केला किंकर इतराचा कायचा विचार चिंता दुसर श्रीरामा. रामा चिंता दुस्तर आहे. होय, परमार्थाचे घर सदा उद्ध्वस्त. कोणी माणसाला म्हणा महाराज चला की रामायणाला. महाराज आता आमच्या मागे लई चिंता आहे. एवढं पोराचं लग्न होईपर्यंत काहीच नाही, पोरीचं लग्न होईपर्यंत काहीच नाही, पोराला पोरग होईपर्यंत काहीच नाही. अरे तुझ्या गौऱ्या रचल्या सुधर की. बरोबर आहे. बर गौऱ्या तर कधी बी अचानक रचल्या. मला सांगा एवढ्या मोठ्या पदावरच्या माणसाला त्याला माहिती तुला दुसऱ्या दिवशी माझ्या राखवणार आहे म्हणून? एवढ्या मोठ्याच जर असं होतंय सगळं सोडून जावं लागतं आणि कोणी आपल्यासाठी थांबत नाही महाराज. कोणी थांबलं? राज्य थांबलं, कारभार थांबला. पत्नीनं तिसऱ्या दिवशी शपथ घेतली. चुकीचं केलं असं मी म्हणणार नाही, कारण त्या त्या ठिकाणचे निर्णय त्या त्या पद्धतीचे असतात. आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही, पण एक सांगायचंय, कोणा वाचून काहीच राहत नाही. मग चिंता का करता? कशाची चिंताच करावी, पण कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. अरे मेल्यानंतर काय होईल याची जरा चिंता करा ना. मरणार तर जीवनातली एकच गोष्ट सत्य आहे, तिचं नाव मृत्यू. आपण मरणार आहोत हे सत्य आहे. मेल्यानंतर काय होईल याचा विचार करत नाही तो गाढव आहे. बरोबर आहे. आपल्याला मरायचं आहे आणि आपण घर बांधतो राहायसाठी. आपण जाणारे का राहणारे? जाणारानं जाण्याची चिंता करावी का राहायची? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी घर केले. अरे वैकुंठात जायचंय तर तिथलं घर बनवा, इथलं कमी अधिक चालेल. करते तुझे नाम पाहो, एवढा तुझा नाम निर्वाहो महाभावो श्रीरामा. महाबाहो श्रीरामा कसं आहे, परिहार आहे म्हणून वेळ जातो बर का. आता थोडं ऐकून घ्या. एवढा चिंतेचा दाहो, चिंता एवढी भयंकर आहे, अग्नी आहे. पण या एवढ्या अग्नीत सुद्धा संतांच्या चेहऱ्यावर इतकी शंका उठत का? एवढा तुझा नाम निर्वाह. कशानं? नामानं निर्वाह होतो. अहो जय श्रीराम वाला निवडलाय तसं फुकट राशन आहे. एवढं नामाचं महिमान आहे. केवढं? एवढं महिमान आहे. एवढं नाम जगाला जगवतो.
आणि कसलीच चिंता, कोणतीच चिंता करण्याची गरज नाही जर तुमचं नाव घेतलं. नाव न घेणाऱ्याला त्याचं काही खरं नाहीये. त्यामुळे ऑप्शन देऊ लागले नाथ महाराज, तुम्ही निवडा. चिंता जाणून पायी गोरपी जावद होई, जो मित्राची भय नाही परल्या पाये माझी. अहो रामा, एवढं तुमचं नाव बलवान आहे. उतरलेस का? एवढं तुमचं नाव बलवान आहे आणि बलवान नाव ज्याचं आहे, ज्याच्या नावानं काम होतात, त्यानं चिंता करायची काय गरज आहे? काय नोही केले एका चिंतिता विठ्ठले. देवा अजिबात चिंता करायची नाही. लक्ष्मणाला भीतीच नाही. ऐकून घ्या, हनुमान बोलत असताना सुरुवात करताना म्हणले विज्ञापना, आणि इथं म्हणले देवा प्रतिज्ञा करतो लक्ष्मणाला भिण्याचं काम नाही असं सांगताय. आता जिजावनी सत्वरा अननी औषधी संभारा, सेना उठविला स्वामित्रा प्रतिज्ञाचा चार हे माझी. अहो रामा, आत्ता जातो क्षणात पर्वत घेऊन येतो, लक्ष्मणाला उठवतो. ही विनंती का प्रतिज्ञा? प्रतिज्ञा हा आवेश आहे बर का. भक्ताचा हा आवेश आहे. आवेशात बजरंगबली नामाच्या ताकदीवर लक्ष्मणाला उठवतो असं बोलताय. आयचे बोलणी बोला मुळा, त्राटले भूमीची लागुळा, पुढील कथा दिरसा श्रोते सकळ परिसदा. अशा प्रकारे हनुमानजी बोलले आणि एकच गर्जना केली. गर्जनेला महत्व आहे बरं, बाकी कशाला नाही. रामायणात उगा 10-5 वेळच तरी झाली पाहिजे. कारण भुभुक्कार दिल्याशिवाय वानर कोण म्हणेल. आणि प्रकार सांगतो, माणसाचे 3 प्रकार आहेत. कोणकोणते? राम राम करतो तो नर, जय श्रीराम बोलतो तो वा नर, आणि याला विरोध करतो तो दलिंदर. 3 प्रकार कळाले. राम राम करतो तो नर, जय श्रीराम बोलतो तो वा नर, आणि विरोध करतो तो. आपण आपापला विचार करावा. आपली कॅटेगरी सुधारली पाहिजे. आपण आजपर्यंत राम राम करत होतो, उद्यापासून जय श्रीराम म्हणायचं. महाराज काय म्हणायचं? तुम्ही म्हणताल महाराज राम 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 योग्य आहे हो, त्याचा विषय नाही, पण जरा समोरचं भेलं पाहिजे ना. अहो आपला संप्रदाय काय, कीर्तनात आधी सुरुवातीला काय म्हणतात? जय जय. नुसतं रामकृष्ण हरी नाही, जय जय दोनदा आहे. त्याच्यातलं एक रामासाठी आणि एक कृष्णासाठी आहे. जय श्रीराम हा वारकरी संप्रदायाचाच मंत्र आहे. तो आपण म्हटला पाहिजे, कारण आपण वा नर आहोत असं सांगतात. एका जनार्दनाचे ताने मुकाळू परी मागोने ने, या लागी मद कारणे मुखी घासतेने जननिया. एका जनार्दनाचं मी ताण आहे आणि मला कळत नाही. भूक आहे पण कळत नाही. लेकराला भूक लागल्यानंतर खायला मागायचं कळत नाही, त्याला एकच माहिती असतं, रडायचं. काय करायचं? पण माईच्या देखत रडलं तर ठीक, दुसरं कुणाच्या देखत रडलं तर रडालय म्हणून झपके देतील, दुसरं काय. गपकी म्हणून झपके. आता त्याला भूक लागलेली असते, गपकी म्हणल्यास मारून जमल का? तसंच आहे समाजाचं सुद्धा. नाना यातनांनी आपण दुःखी आहोत. बजरंग बलीच्या दारात यावं, रडावं, त्यालाच दुःख सांगावं. तोच दुःख ऐकतो, तोच दुःख दूर करतो, तोच सुख देतो, तोच संकट मोचक आहे. आपला आधार तो आहे, आपला वकील तो आहे. 5व्या अध्यायात बघा, लक्ष्मणाला सोडून देव आला असं नुसतं त्याला वाटलं तर देवासोबत बांधतो. एवढा मोठा वकील कुठे भेटणार आहे तुम्हाला? त्या वकिलासोबत येत जावा,
जरा बोलत जावा, बसत जावा, त्याची सेवा करत जावा. दिवसातले 10-20 मिनिट तरी मंदिरावर जावे. ज्याचे जातात ना त्याचा उद्धार कोणीच रोखू शकत नाही. स्वतः देव जरी आला आणि याला नरकात घाला म्हणलं तर शक्य नाही. आणि यमाची तर हिंमत नाही. पहिल्या दणक्यात त्यानं जन्माला त्या दिवशी यमाच्या कानसुलीत ओढले. आपण बघितलं अध्याय, जेव्हा सूर्याला गिळायला गेलं तर पहिल्या दिवशी यमाच्या कानसुलीत देणारा जर मित्र असेल तर दुसरं कोण दादागिरी करणार आहे. पण तेवढं कळलं पाहिजे. मंदिरावर या एवढीच विनंती आहे. जे गोड लागे माऊलीची तोंडचे काढून दे वेगेची ओपी बाळकाच्या मुखाची निजमानसी संदेहाळा ओ पिता बालकाच्या मुखासी निज मानसी स्नेहाळ. माय बाप माय कोणाला म्हणावं होय. घरी लेकरू असताना जर बालुशाही खाऊ लागली नुसती एकटीच तर तिला कोणी माय म्हणेल का? जिचं चित्त काय घार हिंडे आकाशी चित्त तिचे तिला माय म्हणतात. तसं संतांचं आहे होय. परमार्थ मोतीराम महाराजांना गोड लागला पण एकट्यांनीच खाला का? गावावर जायचं, वाडीवर जायचं, तांड्यावर जायचं, कोणाला रामकृष्ण हरी म्हणायचं, कोणाला रामायण लावा म्हणायचं. ही सख्या माईची लक्षण आहे. आणि वांज माय कोण सांगू का? दक्षिणा दिली तरच येणार. ती मायच आहे. पण वांजेसी हे न कळे चिन्ह व्याली जाणे. माय बाप जगाचं चांगलं व्हावं, जगाला राम कळावा, रामाबद्दल प्रेम अंतकरणात उत्पन्न व्हावं याच्यासाठी पोटाला चिमटा काढतात, दारोदार भटकतात. आता तरी पुढे हाच उपदेश नका करुणाश आयुष्याचा असं समाजाला सांगतात. आणि राम आणि रामायणाचा गोड घास जबरदस्ती तोंडात कोंबतात आणि समाजाचं कल्याण होण्याची अपेक्षा बाळगतात. ते सद्गुरु सत्की माय आहेत असं सांगतात. एका जनार्दना चरण द्रोती द्यावे अवधान हनुमान जावरी आपण औषधीची आगमन करीला. जगामध्ये गोड काय हो? देवाचं नाव गोड आहे. आता तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणायचं नाही. इथून पुढे तिळगुळ घ्या जय श्रीराम बोला म्हणायचं. काय म्हणायचं? कारण असंच रिकाम गोड बोलून गळे कापाले. गळे कापणारे काही कडू बोलतात का? गोडच बोलतात. पण नामासारखं जगात गोड काही, रामासारखं जगात काही गोड नाही. राम बोलतो त्याच्यावर विश्वास ठेवावा. राम बोलत नाही तो बाप असला तरी त्याचं तोंड बघायचं. एवढं सूत्र लक्षात ठेवावं. जगाच्या पाठीवर माझा फक्त कोणी असेल तर तो राम आहे. नाता एक राम से दुजा नाता तोड दे, आशा एक राम से दुजी आशा छोड दे. या भावनेनं नटा, या भावनेनं अंतःकरणावर घर करा. भगवंताचे भक्त आहात. जबरदस्त जगायचं. कसं जगायचं महाराज? जबरदस्त. चिंता चेहऱ्यावर नाही, चिंतन सोडायचं नाही. गावातलं रामायण बुडवायचं नाही. कुठं जायची गरज नाही. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेशी मैत्र दया पुरुषा. जो व्यक्ती रामायण ऐकतो ना, जो माणूस रामायणाला जातो ना, जो माणूस राम राम म्हणतो ना, त्याचं शरीर तीर्थ आहे, त्याचं घर क्षेत्र आहे, त्याचं जगणं संतत्वाचं वैभव आहे. आणि या वैभवानं जबरदस्त जगायचं. आपल्याच गावात हनुमंताची सेवा करायची, आपल्याच गावात रामायणाला जायचं, आपल्याच गावातल्या रामायण वाचक सूचकांचा सत्कार करायचा, सेवा करायची. गावजेवण घडत नाही ना, वाचक सूचकांना जेव घाला महाराज. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. पुढचा अध्याय अतिशय गोड आहे. असंच ऐका. नाथ महाराज निमंत्रण देतात. भावात रामायण युद्ध काढे का गाठ कया ते जन्म धर्म घोडा पुंडली गोधार विठाल श्री नामदेव तुकाराम. प्रभु रामचंद्र भगवान की